पक्षीय बलाबलाचा संख्या घेऊन आणि महाविकास आघाडीशी चर्चा करून काय ते पुढची रणनीती ठरवायची आहे आणि आजच्या घडीला आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला बोलून घेऊन आपलं संख्याबळ कसं राहू शकते किंवा आपण निवडणूक कशी जिंकू शकतात या विषयावर चर्चा होती. कोणत्या मतदारसंघामध्ये? सर्वच महाराष्ट्रातील सर्वच 17 जागा आहेत, त्या किती महाविकास आघाडी? नाही, आता ते ठरवून ते नेते मंडळी ठरवतील. महाविकास आघाडीमध्ये कसं प्रपोशन असलं पाहिजे ते नेते मंडळी ठरवतील. पण आता सगळ्याचीच बैठक एकाएकाने विभाग वाईज घेणं चालू आहे. त्या हिशोबाने आज आमची हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, जालना अशी बैठका होत्या. त्याबरोबर प्रहार संघटनेचे काही कार्यकर्त्यांना दिल्लीत प्रवेश देण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं गेलं की बच्चू कडू यांच्यावर टीका करून म्हटलं की त्याला एका रात्रीत मंत्री करणं ही माझी चूक झाली. नाही, मी काय त्या कार्यक्रमाला तिथं नव्हतो, त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. पण नागेशजी, अलीकडच्या काळात नागेश आष्टीकर पाटील हे चर्चेचा विषय असतात. मग मातोश्रीवर बैठकांवर उपस्थिती असेल किंवा एकनाथ शिंदे यांची भेट घेणं असेल, ऑपरेशन टायगरचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा जे 7 खासदार चर्चेचे असतात त्यात नागेश आष्टीकर पाटील यांचंही नाव प्रामुख्याने येतं. नाही, मी हे चर्चेत तुम्हीच मला आणताय, दुसरं कोणी हालत नाही आहे. ॲक्च्युअली मी प्रामाणिकपणे सांगितलं, तुम्हाला कालसुद्धा सांगितलं की आपल्याला अजून एकदा मी हात जोडून विनंती करतो की विनाकारण धचं मग करू नका. असं कुठल्याही प्रकार अजून तरी आमच्या कोण्याही खासदाराच्या मनामध्ये नाही आहे. कामानिमित्तानं मुख्यमंत्र्याकडं, उपमुख्यमंत्र्याकडं, पंतप्रधानाकडं जावंच लागते. त्याच हिशोबानं आमचं जाणं असते, बाकी काहीही नसतं. कुठल्याही गोष्टीमध्ये अजून तरी किंतु परंतु नाही. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेस अशा गोष्टी होतात त्यावेळेस उगाच गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे आपल्याला सगळ्याला विनंती आहे, हे असं नका होईल. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री म्हटले होते की विकास निधीसाठी हे सगळे खासदार तुम्ही भेटतात, मग तुमचं नाव त्यामध्ये होतं, तर तुम्ही विकास निधीसाठी गेला होतात का? मी आपल्याला पत्रसुद्धा प्रोव्हाइड केलं की मी कशासाठी गेलो होतो. असं नाही आहे की बगर काहीतरी बोलतो म्हणून नाही आहे. लगेच दुसऱ्या मिनिटामध्ये मी पत्रसुद्धा दिलं की कशाला गेलो होतो. बरं, पत्र घेऊन जायचं नाही, मग काय काम आहे आमचं जायचं? तसं असं जाऊन काय होणार आहे का? मी एकट्यानं जाऊन काय होणार आहे का? हे आपण सगळे माध्यमाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण तरी पण उगीच मला तुम्ही चर्चेत आणता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरवता. नाही, पण आष्टीकरजी तुम्ही जेव्हा सीएमला ऐका तुम्ही 2 मिनिटं. मी त्या दिवशी आपल्या काय याला म्हणतात, मी ते सह्याद्रीवर होतो. त्या दिवशी सह्याद्रीला मी मुख्यमंत्री साहेबांची अगोदर भेट घेतली. नंतर उपमुख्यमंत्री जे की नगरविकासचे सुद्धा मंत्री आहेत, त्यांच्यामुळे त्यांचाच संलग्न प्रश्न होता. म्हणून त्यांना भेटायसाठी मी बाहेर पडलो तर ते निघू लागले होते, गाडीत बसू लागले होते. आणि मग मी पता काढला की कुठं गेलेत. मग ते त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेले होते. मग तिथं जाऊन मी पत्र दिलं, एवढाच आहे विषय. नाही, पण आष्टीकर साहेब, तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटता तेव्हा त्याची पूर्वकल्पना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना असं कधी मला पक्षप्रमुखांनी किंवा असं काही कोणी सांगितलं नाही. रोज दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या अडीअडचणी असतात, त्यांच्यासाठी यावं लागते. प्रत्येक वेळेस असं जाताना विचारणं किंवा असं काही बोलणं होत नसते. ज्या त्या वेळेचा प्रश्न असतात, जिथल्या जिथंच कामं असतात, जर कोणाचे कामं असतील तर जावं लागतं. पण अजून तुम्ही जसं मला म्हणता तसं माझे पक्षप्रमुख कधी मला बोलले नाही, कधी काही म्हणले नाही, त्यांनी कधी आपत्ती जतवली नाही किंवा असा काही विषय नाही आहे. नाही, पण नागेशजी, त्यामध्ये एक विषय असा असतो की तुमच्या पक्षाचे 9 खासदार आहेत. केंद्रीय मंत्र्यांचं जेव्हा स्नेहभोजन असतं दिल्लीत, तेव्हा नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे उपस्थित राहतात. असं नाही आहे की बार कधी झालं, असं नाही आहे. फक्त 2च खासदार असं नाही आहे. ज्या खासदाराला तिथं असताना वेळ असेल, बोलवलेला असेल तर जाणं असं काही गैर नाही आहे. एखाद्या कोणातरी जेवायला गेलं किंवा कोणाला भेटलं, बोललं तर तेच बोलणं होईल, दुसरं काहीच बोलणं होणार नाही असं कुठं असतं का? असा काहीही विषय नाही आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी महाराष्ट्राचा माणूस, आपल्या जवळचा माणूस, महाराष्ट्राचं म्हणलं की आपल्या जवळचं वाटतं. तिथं कोणी एकूण भेटत नाही, बोलत नाही, भेट होत नाही. एवढा मोठा दिवस असतो, एक मीटिंग संपली की पुन्हा काही काम नसतं. मग अशा वेळेस एवढा मोठा दिवस जर आपल्या माणसासोबत घालायचा असेल किंवा कुठं जर बोलत असेल कोणी, तर मला नाही वाटत त्याच्यात काही गैर आहे. मी सुद्धा जेवण दिलं होतं, माझ्यासुद्धा जेवण्यासाठी अनेक पक्षाचे लोक आले होते, खासदार आले होते. म्हणजे काय त्याने मग काय मी असं समजायचं का त्याला? असं नाही आहे. आपल्याला विनंती आहे की कोणत्याही गोष्टीला एक माणुसकीच्या नात्यानं सुद्धा बघितलं पाहिजे.
एकच गोष्ट नसू शकते. त्यानंतर संजय आणखी जाधव सातत्याने अनुपस्थित मध्यंतरी राहतात. संजय जाधव आपले सहकारी सातत्याने गैरहजर आहेत. बंधू जाधव काही कामं असतील, काहीतरी विषय असेल, त्याला आता मी कसं सांगू शकतो? तुम्ही बंडू जाधव साहेबांचे प्रश्न नागेशजी, विचारा. मध्यंतरी एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमी आली होती की जवळपास 7 खासदारांनी शिंदेची भेट घेतली. त्यातल्या फक्त एकट्या अरविंद सावंत यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. बाकीच्यांकडून काही कृती झाली नाही. मी काय म्हणतो की 7 खासदार भेटले किंवा 8 भेटले किंवा 9 भेटले, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना लोकांचे कामं घेऊन जावंच लागेल, भेटावंच लागेल, सगळ्यालाच भेटावं लागेल असं नाही आहे. पण त्याचा अर्थ असाच काढायचा हे पण चुकीचं आहे. ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलता, माझं म्हणणं आहे की टायगर हा आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा एक मोठा अभिमानाचा प्राणी आहे आणि एवढा मोठा देशाचा स्वाभिमानाचा प्राणी आहे. याला एवढं मोठं नाव देऊन गेल्या 2 वर्षापासून तुम्ही ते ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर जो म्हणतात ऑपरेशन टायगर, त्याला विचारा ना की हे संपणार कधी आहे. आम्ही निवडून आलो त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे ऑपरेशन टायगर. मग बंद करा ना. एक तर नाव त्याचं काहीतरी स्लो ठेवा, स्लो ऑपरेशन काहीतरी ठेवा, असं ठेवा तसं ठेवा. तुम्हाला काय वाटतं, काय ठेवावं? काही ठेवा बाबा, तुम्हीच ठेवा. तुम्हीच दिलेलं नाव तुम्ही आहे कधी ते. जाणार? नाही. सगळ्यांना तेव्हा चर्चा बघा तुम्ही जे कसं आहे. असं बोलताय ना, आता तुम्ही कधी जाणार? आता आम्हाला जायचा काही विषय नाही, पण तुम्ही जुलमत जर घालायचं असलं तर ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी तुम्हाला असं बोलून घेतो ना, सांग. ठीक आहे, ओके, धन्यवाद. पण आज उद्धव ठाकरेंची अगदी सकारात्मक चर्चा होती. अगदी सकारात्मकच राहते. आम्ही विचारलं का? हमेशा त्यांनी काही अजिबात विचारलं नाही, की एक एकनाथ शब्द, शिंदेंना का भेटलात? एक शब्द सुद्धा काही नाही. निधी मिळाला का? आणि ज्या वेळेस पण मी भेटलो असेल, बोललो असेल, जर काही विषय सांगायसारखा असेल तर मी नक्की उद्धव साहेबांना सांगितला. त्यांनी मला निधी दिलेला सुद्धा मी उद्धव साहेबांना सांगितला. एकही गोष्ट, कोणतीही गोष्ट लपून नाही, पारदर्शीपणा आहे. आणि मला कधीही उद्धव साहेबांना असं विचारलं नाही की वेगळं कधी काही बोलून विचारलेलं नाही आहे. आज सुद्धा कुठली तुम्ही चर्चा करताय म्हणून ही चर्चा होती आहे, नाही तर आमच्या त्या बैठकीत एक चर्चा आहे का? आहे का काही चर्चा? सगळे आमचे जिल्हा प्रमुख वगैरे सगळे आहेत. एका रुपयाची सुद्धा चर्चा नाही आहे. आणि ते तुम्ही डोक्यात घालून देताय. बंधू, माफ करा, असं नका करू, विनंती आहे आपल्याला, नका करू. नाही, पण तिथे शिंदे शिवसेनेचे अनेक नेते, त्यांचे खासदार नेहमी सांगत असतात की त्यांना ते विचारा ना, संपर्कात मग त्यांना ते विचारा ना. मला कसं विचारून चालेल? की त्यांना विचारा की कधी संपर्क झाला, कसा संपर्क झाला, यात काय चर्चा झाली, तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत का, तुम्ही जबाबदारीने हे बोलताय का, त्यांना विचारा ना. बंधू, आता कसं आहे, उगा हवेमध्ये तीर्थ कोणी मारते, त्याला काय असं आहे. त्यामुळं तो भाग नाही आहे. त्यांना ते विचारा की तुम्ही खरंच जबाबदारीने बोलताय का. पण आपण काय होते, उगा उडता काहीतरी कोणतरी बोलते आणि त्याला तुम्ही फ्लॅशमध्ये घेऊन दाखवता. पण त्याला ते विचारा की तुम्ही जबाबदारीने बोलताय का. तुम्ही शिंदे साहेबाला हा प्रश्न करा, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला हा प्रश्न करा. अजिबात नाही, अजिबात नाही. मी आतापर्यंत जितक्यांदा भेट झाली, माझे तुम्हाला अजूनही सांगतो, मी यापूर्वी आमदार होतो, ते आमच्या सोबतच होते. माझे शिंदे साहेबांचे सुद्धा खूप चांगले संबंध आहेत, फडणवीसचे सुद्धा खूप चांगले संबंध आहेत. माझे वडील सुद्धा आमदार होते, बाप दाद्यापासून आमचा यांच्याशी संपर्क आहे. पण कधीही मला शिंदे साहेबांनी या विषयावर बोललेले नाहीत. हे मी आपल्याला क्लिअरपणे सांगू इच्छितो. माझं खोटं असं तर तुम्ही त्यांना सुद्धा विचारून घ्या. पण मला नाही बोलले तर नाहीच बोलले. पण वाया 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 कोणतरी म्हणते की तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. मग आम्ही म्हणतो फौत 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 फौत. पण निधी तर तुम्हाला मिळतो, निधी मिळतोय. हे बा, जर आम्ही कुठं विरोधी पक्षात ऐका आहात ऐका तरी तुम्हाला ऐका निधी मिळतो. ऐका मी जग जाहीरपणे सांगितलं की बीजेपीनं आम्हाला, बीजेपीचे जिथं जिथं पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला डीपीटीसीचा पैसा देऊन वापस घेतला, प्रमा काढताना वापस घेतला. की त्यांनी सांगितलं की म्हणजे विरोधकाला आम्ही निधी देणार नाही. हे पॉलिसी जरी असली तरी काही लोक, ज्या लोकांसंग आम्ही जाऊन भेटतो करतो, इन केस एखादी निधी आम्हाला मिळते, नाही मिळत अशातला भाग नाही. तो काही त्यांचा काही घरातली निधी नाही आहे, ती सरकारची निधी आहे. आम्ही सुद्धा कोणातरी माझ्या घरी नाही मागत आहे, आम्ही कोणातरी जनहितासाठी मागतोय, लोककल्याणासाठी मागतोय. मिळावंच लागते, काही गोष्टी जे द्यावंच लागतं ते देतील, नक्की देतील. फडणवीस साहेब निधी देत नाहीत, पण एकनाथ शिंदे साहेब असं नाही आहे. फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलं नाही अशातला भाग नाही आहे. फडणवीस साहेब सुद्धा देतील, पण ज्या गोष्टीला हे जग जाहीरपणे त्यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं हे मी सांगतो. पण निधी नाही दिली असं कसं म्हणता येईल. काही काही गोष्टी मिळतात तर मिळतात, मिळावं लागतात. जे जरुरी असतात ते द्यावाच लागतात. संविधानिक आहे. आम्ही कोर्टात जाईल ना, असं थोडीच होऊ शकते. पण सरास आम्हाला निधी मिळत नाही हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला.
आम्हालाच काय त्यांनाच मिळणं झाली, त्यांच्याच पक्षातल्या लोकांना मिळणं झाली. मला एकीकडं झिरवळ साहेब आहेत, एकीकडं तुमचे राठोड साहेब आहेत, एकीकडं सावे साहेब आहेत. मला 3 जिल्ह्याचा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळं इकडं सगळे आहेत. एक शिंदे सेनेचे आहेत, एक भाजपचे राजे आहेत, एक राष्ट्रवादीचे आहेत. सगळं मिक्स कार्यक्रम आहे आमच्याकडे. 2029लाही उबाठातूनच लढणार. नाही, मी लढायला काय नाही सांगता येत नाही. याही वेळेस माझी तशीच परिस्थिती तुम्हाला माहीत नाही. सगळ्याला माहिती आहे की मला साहेबांनी सांगितलं, त्यांनी उभं टाकायला लावलं म्हणून मी उभं टाकलो. मागच्या वेळेस सुद्धा पुढे बघू, साहेबांना आदेश केला तर उभं टाकू. परिस्थिती असली तर उभं टाकू, नसली तर नाही टाकू. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.